हॅलो नमस्कार, मी शारदा. तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये. माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ. आजचा वार आहे शनिवार आणि दुपारचे 1:30 वाजले तरी तर माझ्या घरातले सर्व काही कामं आवरले. किचनवरती काहीच कामं नाहीये. तर मग म्हटलं चला आता दुपारची वेळ आहे तर काहीतरी काम काढायला पाहिजे. रिकामं बसून तर जमणार नाही. अजून भरपूर सारे काम आहे. उन्हाळी पदार्थ पण बनवायचे आहेत. तर मग म्हटलं चला आज काहीतरी काम करूया आपण. आणि बरेच दिवसापासून आहे ना मला माझे तांबे पितळाचे भांडे घासायचे होते, जे निरंजन वगैरे ना त्या घासायच्या होत्या. तर मग तेच म्हटलं का आज तुम्हाला दाखवूया का मी तांबे पितळाच्या निरंजन जे काही तांबे पितळाचे भांडे ते मी कशा पद्धतीने स्वच्छ करते. तर आता तुम्हाला ना मी इथे निरंजनी दाखवते. ही निरंजनी बघा किती खराब झाली. तर तुम्ही म्हणाल ताई इतक्या खराब निरंजन्या तुमच्या कशा काय. तर हे मी तुम्हाला दाखवण्यासाठी ना जरा अशा बरेच दिवस झाले का घासल्याच नव्हत्या, तशाच ठेवल्या होत्या. म्हटलं थोड्याशा तेलकट चिगट किंवा अशा खराब होऊन देऊ, त्याच्यानंतरच आपण एक मस्त असा व्हिडिओ बनवूया का मी कशा पद्धतीने तांब्या पितळाच्या निरंजन्या वगैरे स्वच्छ करते. पंचपाळ बघा कसं झालंय. हे दुसरं पण दोन्ही पितळाचे पंचपाळी बघा कसे झालेले आहेत. तर हे सर्व काही भांडे आज मला स्वच्छ करायचे, एकदम खराब झाले. आणि हे खराब खास मी तुम्हाला दाखवण्यासाठीच केले. बरेच दिवसापासून घासले नाही तर ना निरंजने वगैरे सतत माझ्या 2 दिवस तर खूप होतात का लगेच घासायला टाकते. तर चला आता मी तुम्हाला दाखवते. इथं पातेल्यामध्ये मी पाणी तापायला ठेवलंय. त्या पाण्यामध्ये काहीच टाकलेलं नाही, फक्तच गरम पाणी करायला ठेवलंय. त्याच्यातच हे भांडे आपल्याला घासायचे. तर चला आता मी तुम्हाला दाखवते. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजेच तुम्हाला कळेल का तांब्या पितळाचे भांडे कशा पद्धतीने. एकदम सोपी पद्धत आहे, खूप दमायला पण लागणार नाही. कमीत कमी वेळेत तांब्या पितळाचे भांडे एकदम स्वच्छ नव्यासारखे निघतील. तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा. इथे बघा हे कसे झालेले आहेत, सगळे तुम्हाला खराब दिसत असतील. तर हे सगळे आपल्याला खोलून घ्यायचे, असेच टाकायचे नाही. निरंजने ना वाती त्या सर्व खोलून घ्यायचे आहेत. बघा कसे तेलकट एकदम झाले. तर हे मला तुम्हालाच दाखवायचे होते, म्हणून हे मी बरेच दिवस झाले का घासलेच नव्हते. भरपूर काय काय आहे बघा ठेवून तर ही बघा ही समईचं कसं झालेलं आहे. ते पण एकदम मस्त निघेल डाग वगैरे तिच्यावरचे. हा चांदीचं आहे पंचपाळ. आणि इथे फक्त पातेल्यामध्ये गरम पाणी करायला ठेवलं आहे. इथे मी घेतले लिंब. खराब असले तरी लिंब चालतील असे वापरलेले वगैरे. तर आता हे ना लिंब आहे आणि याच्यामध्ये खायचा सोडा आहे. तर आपल्याला हे लिंब चिरून आणि त्याच्यामध्ये पाण्यात टाकायचे. मी 4-5 लिंब घेतलेत, ते कापून घ्यायचे आहेत. तर हे लिंब खूप जुने आहेत. खराब लिंब असले तरी चालेल किंवा वापरलेले लिंब असले किंवा नवीन लिंब घ्या आणि 5-6 लिंब असे पाण्यामध्ये टाका. आणि इथे खायचा सोडा घेतला आहे तर तो मी 5 चमचे टाकला आहे. जो आपला पोह्यांचा चमचा आहे ना त्या चमच्याने असे 5 चमचे खायचा सोडा टाकायचा आहे. आणि आता इथं याच्यामध्ये ना आपल्याला सर्व तेलकट चिगट निरंजन्या वगैरे आहेत ना समया त्या टाकून घ्यायच्या या पाण्यामध्ये. आता ही माझी तुळशीमधली निरंजनी बघा किती खराब झाली. एकदम तेलकट चिगट झालेले आहे, म्हणजे अशी हाताला चिटकून राहू राहिले, एवढी खराब झाली आहे. पण आता एकदम छान निघेल. तर माझ्या काही एवढ्या निरंजन्या समया तेलकट चिगट होती नाही. पण मला प्रॉपर एक मस्त असा व्हिडिओ बनवायचा होता का म्हटलं माझ्या ताईंना मी दाखवील का निरंजन्या समया वगैरे तेलकट चिगट असल्या तर त्या कशा स्वच्छ करायच्या. कारण बघा सणावाराला आपल्याला निरंजन्या समया लागतात आणि त्या घासायला नंतर कार्यक्रम वगैरे सणवार झाला का मग त्या घासायला लागतात. तर मग ते एक मोठं टेन्शन असतं का आता हे तेलकट चिगट निरंजन्या समया कशा पद्धतीने आपण स्वच्छ करायच्या. तर आता तुम्ही हे बघाल ना तर असं तुम्हाला वाटेल का आत्ताच तुम्ही मार्केटमधून घेऊन आल्यात का काय घरी. तर आता ना इथे मी सगळं त्या उकळच्या पाण्यामध्ये तांब्या पितळाच्या ज्या निरंजन्या पंचपाळे वगैरे जे काय होते ना ते सर्व टाकलं आहे आणि झाकण ठेवून त्या पाण्याला आता उकळी येऊन द्यायची. उकळून द्यायचं एकदम पाणी, असं कोमट वगैरे करायचं नाही आहे. का ह्या गरम पाण्यामध्येच ना त्या निरंजन्या समयांचा तेलकटपणा आहे ना सर्व काही निघून येणार आहे. तर आता पाणी उकळलं आहे आणि बाहेर नेऊन स्वच्छ घासणार आहे. कारण किचन आता एकदम व्यवस्थित आवरेल, त्याच्यामुळं म्हटलं आता किचनवरती काही पसारा वगैरे करायला नको आणि पुन्हा किचन घासायला नको.
तर इथे ना आता बाहेर पाणी बादलीत भरायला ठेवले, 2 पाण्याने व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायला लागतील, त्याच्यामुळे 2 टपांमध्ये पाणी घेते आणि इथे ना आता सर्व निरंजने ते घासून घेते, कारण असं पण ते एकदम तेलकट आहे. तर मग म्हटलं बाहेरच बरं आहे आणि बाहेर छान अशी हवा सुटली आहे. तर बघा पाणी उकळून आणि कसे झालेले आहेत त्या निरंजने. ते भैया पावडर घेतली आहे, थोडीशी भैया पावडरचा वापर करायचा आहे, कारण आता एवढ्या आपण त्या उकळून दिल्या आहे ना तर जास्त वेळ पण घासायला लागणार नाही. वरवर एक घासणीचा हात मारला ना तरी पण एकदम स्वच्छ आणि मस्त क्लीन होती. तर इथे मी भैया पावडर घेतली आणि सुरीचा पण आपल्याला वापर करायचा आहे. तर मी आता अशी एक एक निरंजनी वगैरे काढून घेणार आणि एक एकच घासणार आहे. एकदम सर्व काही काढून वरती ठेवायचं नाही आहे आणि पाण्यावरती झाकणच ठेवायचं आहे. जसं तुम्हाला एक 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 निरंजनी समय काढून आणि मग घासायचं. तर बघा सुरीने अशी सुरी घातली ना का त्याच्यातून घाण येते. जे निरंजनीचं वगैरे खालची बाजू म्हणा वरची बाजू म्हणा तिथं आपला हात बोट वगैरे जात नाही ना, तर असं सुरीने स्वच्छ करायची, म्हणजे ना त्याच्यातली जी काही घाण वगैरे आहे ना ती निघून जाणार आहे. एवढ्या तेलकट निरंजने वगैरे तुम्ही अशाच भैया पावडरने पितांबरीने घासायला गेल्या ना तर एवढ्या स्वच्छ निघणार नाही आहे. तर ही खूप सोपी पद्धत आहे आणि दोन्हीही वस्तू आपल्या किचनमध्ये आहेत. लिंब पण असतात आणि खायचा सोडा पण असतो. त्याच्यामुळे कधीही अशा तेलकट चिकट निरंजन्या समय झाल्या तर यापुढे ना टेन्शन घेऊ नका, व्हिडिओ बघत जा आणि एकदम सोपी पद्धत आहे, त्या पद्धतीने भांडे घासत जा तांब्या पितळाचे. तर इथे ना आता मी भैया पावडर घेतली आहे. भैया पावडरची जास्त गरज पण लागणार नाही आहे, पण थोडी थोडी भैया पावडर लावली ना का मग छान भांडे निघतील. तर असे ना सुरीनं त्याच्यातली घाण वगैरे काढायची आणि स्वच्छ घासून घ्यायचे. ते पाणी पण खूप गरम आहे. एक एकच वस्तू अल्लात काढायचे, एखाद्या चमच्यानी वगैरे, भाजीचा चमचा वगैरे असतो ना त्याच्यानी, कारण नाहीतर आहे ना हात चटकू शकतो, कारण उकळीचं पाणी येते. भांडे ना घासून घेते. बघितलं ना तुम्ही कसे त्या जे तेलकट चिकट वगैरे निरंजने होते ते कशा झाले एकदम अशा त्याच्यावरती नाही सर्व काय असे निघून आले, त्याची घाण वगैरे सर्व बघा कशी घाण आहे बघा. ह्या ओपन स्पेसमध्ये एवढी छान हवा सुटते ना, त्याच्यामुळे बाहेर काय काम करायचं म्हटलं ना का छान वाटतं. आणि एवढी हवा पण सुटलेली आहे ना, त्याच्यामुळं मी कॅमेरा माझा याला लावलेला आहे व्हिडिओ स्टँडला. तर असं वाटतं आहे का व्हिडिओ स्टँड पडतं आहे का काय आणि माझा फोन पण पडेल का काय असं वाटतं आहे. तर हे बघा आता ही तेलकट निरंजनी घासणार आहे आणि घासल्यानंतर तुम्ही बघा किती स्वच्छ निघालेली आहे. निरंजना गरम पाण्यात उकळल्यात ना, त्याच्यामुळे ते तेलकटपणा वगैरे सर्व असा वरती त्यांचा निघून आला आहे बघा. तांबे पितळचे भांडे घासल्यानंतर ते स्वच्छ पुसायची एक काळजी घ्यायची. मस्त कॉटनच्या कपड्यांनी पुसून घ्यायचं, नाही तर घासायला तर आपण घासतो पण वर पुसले ना तर ते सगळे काही कपड्यांचेच त्याच्यावरती डाग उठून राहतात. सर्व समया निरंजन्या हे काही देवपूजेचं साहित्य ना ते घरामध्येच वाळत ठेवलं आहे. कॉटनच्या कपड्याने व्यवस्थित पुसून घेतलं आणि म्हटलं किचनवरतीच वाळत घालूया, कारण बाहेर एवढी हवा सुटली का पुन्हा त्यांच्यावर धूळ होईल, त्याच्यामुळे म्हटलं घरातच ठेवूया. आणि माझ्याकडे ना अजून पण खूप तांब्या पितळाचे भांडे निरंजन्या वगैरे आहेत. समया आहे पण त्या घासलेल्या आहे, मग त्याच्यामुळे ना त्या काही घासायला काढल्या नाही. तर हे बघा देवपूजेच्या निरंजन्यांमधल्या वाती बघा किती स्वच्छ आणि एकदम छान निघाल्या, नाही तर एकदम खराब राहतात मधल्या बाजूनी, तर कापूस पण जात नाही. आणि ही तुळशीमधली डिश बघा तुम्हाला दाखवली होती किती खराब झाली होती. अशीच घासायला गेलो असतं तर ती निघाली पण नसती माझ्याकडून का असं ना, पण निघाली नसती. तर सर्व तेलकट निरंजन्या समया बघा किती नव्यासारख्या निघल्यात. वाटतात ना का आत्ताच मार्केटमधून घेऊन आलो आहे आणि ते ठेवले आहेत का काय असं मला वाटायला लागलं आहे.
तर मी त्या वाळत होत्या तोपर्यंत किती वेळेस असे हातात घेऊन आणि सर्व निरंजन्या वगैरे बघितल्या. तर बाकीच्या घासलेल्या आहे दिवाळीच्या वेळेस, तर त्या नाही काढल्या, त्या तशाच ठेवून दिलेल्या आहे. पण मला ह्या एवढ्या काही घासायच्या होत्या, हे सगळे तेलकट चिकट झाल्या होत्या, काही वापरायच्या होत्या. तर मी तेच म्हटलं का माझ्या सर्व ताईंना आणि मैत्रिणींना दाखवील का मी कशा पद्धतीने स्वच्छ करते ते. एखादी चांगली वस्तू आपल्याला काही कार्यक्रमात म्हणा किंवा एरवी वापरायला काय वाटत नाही, पण पुन्हा ती तेवढीच स्वच्छ चांगली करून ठेवायला ते एक मोठं डोक्यावरती टेन्शन असतंय. तर बघा किती छान नव्यासारख्या निघाल्या आहेत ना सर्व निरंजन ते. आता दुपारच्या वेळेतच हे सर्व काही कामं मी केले. तर कमीत कमी मला हे एवढं स्वच्छ घासायला वगैरे सर्व करायला 2-2.5 तास लागले, कारण म्हटलं मला दुसरं काही काम पण नव्हतं आणि मग म्हटलं चला एवढंच काम आहे तर हे एकदम व्यवस्थितपैकी करूया. तर मी आराम वगैरे नाही केला, खास माझ्या ताईंसाठी हा व्हिडिओ बनवला आहे का म्हटलं माझ्या ताईंना आणि मैत्रिणींना पण हा व्हिडिओ आपण शेअर करू, म्हणजे त्यांना पण कळेल का तांब्या पितळाचे तेलकट चिकट निरंजन्या समया कशा पद्धतीने स्वच्छ करायचे आहे की नाही. सोपी पद्धत आणि ह्या सर्व काही वस्तू आपल्या घरामध्येच असतात, त्याच्यामुळे ते काही एवढं हे नाही आहे. आणि थोडासा वाटलाच तर घासणीचा तुम्हाला वापर करायचा असला ना तर तुम्ही घासणीचा पण वापर करू शकता. आता इथं सर्व निरंजन्या वगैरे मी अशा जॉईंट करून ठेवल्यात, नाहीतर काय होतं त्यातनं वाती वगैरे आहे ना, म्हटलं एखादी जायचे हरून वगैरे, तर मग त्या व्यवस्थित जॉईन करून आणि ठेवल्या आहे. आता चला व्हिडिओचा एंड करते. कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा.